आज पक्षाने जे सर्व उमेदवार निश्चित केले आणि त्यांचे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व प्रभागातून चांगला असा नागरिकांचा प्रतिसाद मिळाला। आरोप करायला आता विरोधकांचं दुसरं कामच नसतो। विरोधकांना फक्त आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लकच राहिलेलं नाही। परिस्थिती त्यांची अवघड झालेली आहे। आजपर्यंत देखील आज सकाळपर्यंत त्यांच्याकडे उमेदवार देखील भरायला तयार नव्हते कोणी। त्याच्यामुळं कोणतेही आता आरोप केल्याशिवाय त्यांना माहिती आहे, जनतेला देखील माहिती आहे की काय कोणता पक्ष किती चांगल्या प्रकारे काम करतात आणि कोणते लोकप्रतिनिधी जनतेसाठी सातत्याने काम करतात। आज की कोणीही आलं आणि किती वल्गना केल्या तरीसुद्धा आज भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व सक्षम असेच उमेदवार दिलेले आहेत। पाण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल, MGP असेल, सिडको असेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान तिघांनी मिळून पनवेल महानगरपालिका नावाशेवाचा टप्पा 3 जो आहे त्यांचा तो पूर्णत्वास आलेला आहे आणि मार्च ते एप्रिलपर्यंत त्याच्यामुळं पूर्ण कलंबोली, कामोठा, खारघरवासियांना नक्कीच पाण्यापासून सुटका झालेली मिळेल। कलंबोलीसाठी मी जे कलंबोलीतील युवा आहेत त्यांच्यासाठी सर्वात चांगलं असं क्रीडा संकुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सेक्टर 19 प्लॉट नंबर 2C येथे आताच मंजूर झालेलं आहे ते मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्या जोरावरती आम्ही युवकांसाठी जे काही केलं आहे ते लवकरच जनतेसमोर येईल। महिलांसाठी सातत्यानं केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना आमचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, जशी लाडकी बहीण योजना असेल, आता ज्या रोजगाराच्या ज्या महिलांना घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, त्या देखील आता आम्ही पक्षाच्या माध्यमातून आणि केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून त्या वाटप करण्यात आलेलं आहे। देखो, ठेकेदार का काम है ठेकेदारी करना। तो सुदाम पाटिल हो चाहे राजू शर्मा हो, राजू का ट्रांसपोर्ट का बिजनेस है, किसी का ट्रांसपोर्ट कॉन्ट्रैक्टर का बिजनेस है, तो अपने बिजनेस के लिए तो सब लोग करते ही हैं, लेकिन उसमें नगर सेवक की कोई भूमिका नहीं है। जो है महानगर पालिका कर्मचारी या कॉन्ट्रैक्टर लोग या जो भी महानगर पालिका में बिल्डिंग में लिया जाता है वही होता है। बाकी जो कॉन्ट्रैक्टर का जो ये बहानाबाजी जो विरोधी पार्टियाँ रहती है करती है। समाज के अंदर खाली पानी की समस्या बची है, बाकी रोड का, लाइट का ये काम तो 80% क्लियर है। प्रमिला पाटील आज उमेदवारी भरले प्रभाग क्रमांक 7B मधून। माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास। हेच आजपर्यंत 8 वर्ष हे करत आले आणि परत निवडून आल्यावर परत तेच जनतेसाठीच करत राहिले। काय विकास केला? विकास रस्त्यांचा 7 मध्ये रस्ते, पाणी, गटार हे सर्व आम्ही विकास केलेले आहे आणि जनतेच्या याच्यातच राहिलो, संपर्कातच राहिलो। कधी असं जनतेला कधी नाराज केलेलं नाही आजपर्यंत। महाविकास आघाडीने सांगितलं यावेळी ठेकेदार निवडून द्यायचे नाहीयेत। महाविकास आघाडी आम्ही ठेकेदार कधीच राहिलो ना आणि राहणारही नाही, कधीच नाही।